स्वादिष्ट रेसिपी 503 मध्ये आपलं स्वागत। आज आपण बनवणार अंडा कढी। त्यासाठी कांदा भाजत टाकलाय, थोडंसं तेल टाकूया कांदा परताना। आपला कांदा परतवून झालाय, खूप जाळायचा नाही, फक्त कच्चेपणा पण थोडंसं परतवायचं आहे। त्यात घालतो आपण लसूण, अंडा कढी बनवण्यासाठी जे वाटण लागतं ते आपण तयार करतोय। आता आपण यात टमाटर घालूया। टमाटा मऊ झालाय, आता आपण काढून घेऊया। सुकं खोबरं आणि धने भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकलं तरी चालेल तुम्ही। अंडा कढीसाठी लागणाऱ्या वाटणामध्ये आपण कांदा टमाटा जो भाजून घेतला तो यात टाकलाय, सुकं खोबरं धने टाकले, वरनं आलं कोथिंबीर हे टाकले। अंडा कढीसाठी मी तसा अंडे उकडून घेतले। इथं मी तेल तापत ठेवले। आता आपण मसाल्याला फोडणी देऊन घेऊया। आधी ग्रेव्ही बनायची आणि त्याच्यामध्ये अंडे सोडायचे। त्याला तेल सुटोपर्यंत परतून घेऊया।
लाल तिखट घातलंय आपण, त्याचं हलवून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. आपण घालतोय चवीनुसार मीठ. त्यानंतर गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे. तुम्हाला हवे असेल तर मार्केटमध्ये आणू शकता. हळद, हे स्लो गॅसवर 5 ते 10 मिनटं परतू द्यायचं. एकदा मसाला परतून झालाय. आता आपण पाणी ओतूया. तुम्हाला किती गिरवी पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे, मी घट्टच बनवणार आहे. तुम्हाला जितकं पाणी पाहिजे तितकं टाका आणि 10 मिनटं उकळू द्या. बघू शकता इथे आपला रस्सा उकळ आहे. 10 मिनटानंतर अतिशय सुंदर ग्रेव्ही झाली. आता आपण अंडे सोडूया. बघू शकता इथे अंडा ग्रेव्ही तयार आहे. ग्रेव्ही तयार आहे आपली. आपण आता अंडे सोडूया. अंडे सोडल्यानंतर 2 ते 3 मिनटं उकळायचे, जास्त नाही उकळायचे. कारण गीर फाटण्याची शक्यता राहते. शक्यतो 2 ते 3 मिनटं उकळा. आता आपण याला अशा पद्धतीने अंडा ग्रेव्ही तयार आहे. आपण आता वाढायला घेऊया. बघू शकतो इथे आपली अंडा कढी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.